बैलगाडा शर्यत. कोणी याला करमणूक म्हणतं तर कोणी याला परंपरा समजतं, तर कोणासाठी हा फक्त प्राण्यांचा छळ आहे. तुम्हाला इथं छळ दिसतो ना जनावरांचा, बैलांना गोड्याला जी लक्ष्मी कटिंग करता जाते खाटीक ना त्यांचं काय. पण मग काही लोकांना तो खेळ खेळासारखा नाही ठेवता येत, त्यात पण राजकारण केलं जातं. पण भर उन्हात अनवाणी पायाने अंगावर गुलालाची उधळण करून घेणाऱ्या त्या हजारो नजरांना जर विचारलं ना, तर त्यांच्याकडे एकच उत्तर असतं: हा एक काळजाला भिडलेला नाद आहे. लोक म्हणतात बाकीच्या नादापेक्षा बैलगाडा शर्यतीचं नादले बेकार आहे. खरं आहे का? तुम्ही ते गाणं बिणं पाहून तर नाही याच्यात आले ना, पंढरी शेठ फडकेचं? नाही असं काही नाही. पंढरी शेठ होऊन गेले. पंढरी शेठ सारखा माणूस होणार नाही परत. त्यांनी बैलगाड्यासाठी खूप काही केलं. पण हा नाद नेमका आहे तरी काय? स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त बैलांना का जपलं जातं? खरंच बैलगाडा शर्यतीमध्ये प्राण्यांवरती अन्याय होतो? इतकी वर्ष बैलगाडा शर्यतीवर बंदी असताना सुद्धा गोठ्यातील खुट्यावरून हा बैल कमी का झाला नाही? कशासाठी हा अट्टहास आणि कशासाठी ही जीवघेणी ओढ? हा नाद नक्की लागतो तरी कसा? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी मी निघालोय बैलगाडा शर्यतीच्या पाठीवर. बैलगाडा शर्यत हा तोच खेळ आहे ज्या खेळानं अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय. गौतमी पाटीलनं बैलगाड्याच्या गाण्यावरती ठेका धरला आणि पंढरी शेठ सारख्या माणसांनी बैलगाड्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. पण मधली 7 वर्ष हे मैदानं ओस पडली होती. गोठ्यातला बैल 7 वर्ष गोठ्याच्या बाहेर निघाला नव्हता. या 7 वर्षात गाडा मालक पूर्णपणे निराश झाला होता, कारण शर्यतीतील प्राण्यांचा छळ होतोय असं सांगत कोर्टाने या खेळावर बंदी घातली होती. सगळं संपलंय असं बैलगाडा मालकांना वाटू लागलं होतं. लोक म्हणायचे, कशाला पाळता ही बैल, विकून टाका. पण त्यांना कसं सांगणार की ज्याला पोटच्या पोरासारखं सांभाळलंय त्याला 4 पैशांसाठी कसं विकायचं? दिवसा मागून दिवस गेले, महिने गेले. शर्यतीवर बंदी घालून आता 7 वर्ष झाली होती आणि अखेर तो दिवस उजाडला. ओसाड पडलेल्या मैदानांवर परत घोड्या बैलांच्या हंबरण्याचा आवाज येऊ लागला. शर्यतीचे झेंडे रोवले गेले आणि मातीतील बैलगाडा शर्यतीवरील बंदी अखेर उठली. ज्यांना बैलगाडा शर्यत आवडत नाही त्यातील अनेक जण नेहमी एक वाक्य म्हणतात की या खेळात बैलांचा छळ केला जातो. हाच विचार माझ्या मनात घोळत असताना मला एक गाडा मालक भेटले आणि त्यांना मी हाच प्रश्न विचारला. ज्या लोकांना ना बैलगाडा शर्यत आवडत नाही ना, ते लोक असं म्हणतात का इथं बैलांचा खूप छळ होतो, हे होतंय. खरं जे जनावर कापायला जातं त्याचं काय. बरोबर. तुम्हाला इथं छळ दिसतो ना जनावरांचा, बैलांचा, म्हणजे आम्ही तर लक्ष्मी मानतो नाही का. बैलांना गोड्याला जी लक्ष्मी कटिंग करता जाते खाटीक ना त्यांचं काय. बरोबर. त्यांचे कत्तलखाने का बंद नाही करती? हा, ते पण. तुम्हाला इथं दिसतं ना का इथं अन्याय होतोय बैलावरती, परंतु इथं त्याला इतका जीव लावला जातो. त्या लोकांना ना बैलगाडा शर्यतीबद्दल काही गोष्टी माहित नाही, म्हणजे बाहेर न बघता बैलगाडा शर्यतीला नाव ठेवतात. आणि त्यांनी पहिलं तर त्यांनी काहीतरी एखादी वस्तू पाळली पाहिजे, म्हणजे प्राणी एखादं पाळलं पाहिजे. घरामध्ये कुत्रं मांजर काहीतरी पाळलं पाहिजे. त्याच्यावरनं त्यांना जर त्याच्यावरती प्रेम झालं तर त्यांना या लक्ष्मीची किंमत समजेल. ते नाव ठेवायला काय कोणी काही म्हणते म्हणे बैलांना मारता म्हणजे शर्यतीमध्ये काय असं काही नसतं. ते कसं असतं माहिती का, म्हणजे नाही का, नाचता येणं अंगण वाकडं असे काही लोक असतात. बरोबर. काही माहिती नाही तो काहीतरी चुकीचं सांगायचं. जे आवडत नाही ना आपल्याला ते 100% आपण चुकीचं सांगायचा प्रयत्न करतो. असे लोक असं विनाशकारी विपरीत बुद्धी जे म्हणतो ना आपण, असे लोक आहे याच्यामध्ये. असं मारायचं आणायचं वगैरे. बैलाला जर मारलं तर बैल जवळ येऊन देणार नाही आपल्याला. मी तेच बघितलं, जिथे बैलांकडे गेलो ना, तुम्ही बिंदास जा, कोणत्या बैलाला चोळत जा, हात पकडा, बैल मारणार नाही, जाणार. एका बैलाने मारलं नाही. अहो, त्यांच्या अंगात खाद्य तसं, त्यांच्या अंगात रगस तशी, ते नॅचरली पळता येते. त्यांना काय गरज आहे मारायची आणायची? या जनावरांच्या पाठीवरून मायेने हात फिरवणाऱ्या त्यांच्या मालकाकडे बघितलं की मग समजतं यांच्यातील नातं रक्ताचं नसलं म्हणून काय झालं. यांचं नातं मायेचं आहे, प्रेमाचं आहे. गाडा मालक कधी स्वतःच्या पोराला काजू बदाम खाऊ घालत नसल, पण बैलाला दररोज काजू बदामाचा खुराक चालू असतो. घरामध्ये आपण आपल्या स्वतःच्या पोराला काजू बदाम नाहीये, दूध नाहीये, अंजीर पण नाहीये. हे सगळं पाळणाऱ्या बैलाला अंजीर आहे, दूध आहे, खारका आहे, खोबरं आहे, काजू आहे, बदाम आहे. आणि म्हणजे शर्यती पलीकडचं प्रेम आहे. शर्यती पलीकडचं प्रेम आहे. आपण स्वतःच्या पोराला जीव नाही लावणार तितका जीव लावतो आपण बैलांना. खुराक त्याला डाळ आहे उडदाची, खारका आहे, खोबरं आहे, ते राईचं तेल आहे,
महिन्याचं बजेट लाखाच्या घरात आहेच. नाही एवढा काही नाही होतो. आपण काय म्हणजे असं काहीतरी सांगायचं हा होतो आमचा एवढा खर्च तेवढा खर्च असं काय नसतं. त्याच्या मेहनतीने तो कमवतो, त्याच्या खाद्यापुरतं तो आणतो. शर्यत फक्त 1 ते 2 मिनिटांची असते, पण त्या 1-2 मिनिटांसाठी 365 दिवस गाडा मालक स्वतःचं रक्त आटवतो. कारण जेव्हा हा बैल पळतो तेव्हा त्याच्या मालकाची मान अभिमानाने ताठ होते. अनेक जण सांगतात या खेळात तहान भूक सगळं विसरलं जातं. इथे येणाऱ्यांना म्हणे तहान लागत नाही, भूक लागत नाही. ताण लागत नाही, भूक लागत नाही. त्यांच्यावरती जीव जेवढा लावलेला असतो तर गाडी व्यवस्था ताण भूक सर्वच विसरून जातो आपण. ज्यावेळेस गाडी होती त्यावेळेस आनंद हा गगनाला मावत नाही. फक्त यात्राच करता की बाकी पण? नाही, सर्व डिपॉझिट यात्रा वगैरे आपले पुण्यात बैल पळाता, मुंबईमध्ये पळाता, सगळींक पळाता. गाड्यांनो, हे शर्यतीचं विश्व खूप वेगळं असतं. जसं प्रत्येक ठिकाणी राजकारण असतं तसंच इथंही असतं. एखाद्याचा बैल हारतच नसला तर सुरू होतो कपटी डावपैच. हा खेळ राजकारणापेक्षा डेंजर खेळ आहे हा. एक टाइम राजकारण परवडलं पण हा खेळ नाही परवडला. इथं कोण कधी कसा गमिनी कावा करल, कोण कसं काय करल असं असतं. या खेळात पण राजकारण? या खेळात भरपूर राजकारणापेक्षा जास्त राजकारण या खेळात चालतं. म्हणजे काय खेळ म्हणजे खेळ असं एक शर्यतीसारखा खेळ आहे हा, पण मग काही लोकांना तो खेळ खेळासारखा नाही ठेवता येत. त्यात पण राजकारण केलं जातं. तो पडतच नाही ना, मग त्याला काहीतरी नियोजन करायचं पाडायसाठी काहीतरी ते नाही का असं. हा, मग ते असं खेळ खेळासारखा नाही ठेवला. पण हार जीत चालू असते. काही लोकांना पचते, काही लोकांना आपलं नावावर करायचं दुसरंच नाव पाडायचं. जेव्हा या पाठीवर एखादी गाडी जिंकते आणि अंगावर गुलाल पडतो तेव्हा तो आनंद खूप जगावेगळा असतो. तो विजय असतो त्या घोडा बैलांच्या, त्यांच्या मालकाच्या कष्टाचा, त्या गावच्या अस्मितेचा आणि या मातीतल्या रांगड्या संस्कृतीचा. घोड्या बैल क्षेत्रामध्ये बिगर गुलालच नाही येतो आजपर्यंत. म्हणजे प्रत्येक वेळेस गुलाल घेतला. त्याच्या मालकाची जेव्हा असं आपण नाही कोणतं आणीबाणीची शर्यत लागते तेव्हा त्याचा गुलाल हमखास असतो. इथे जिंकल्यावर लाखात बक्षिसं सुद्धा मिळतात, पण खर्च तो सुद्धा अफाट असतो. खिशातला पैसा खर्च करून हा नाद सांभाळला जातो. उत्पन्न वगैरे? उत्पन्न असं काही नाही याच्यामध्ये फक्त आनंद भेटतो, गुलाल भेटतो. गुलालावरती गाड्या होता आनंदासाठी. अशा तर खूप डाली लाख रुपये, 1.5 लाखाचे मानाचे फेरे वगैरे भेटलेले. पण ते काही आम्हाला पैशाचं काही नाही आहे. फक्त आम्हाला आनंद पाहिजे. आपले मित्रपरिवार असतो सर्वांसोबत, त्यांना आनंद भेटतो, गुलाल भेटतो. गुलालापासूनच आम्ही खेळतो. पहिलं प्राधान्य तर आम्ही गुलालाच देतो. घरचे कामधंदे सोडून? नाही, असं काही नाही. म्हणजे खेळायला येतो म्हणजे घरचे कामधंदे सोडून असं काही नाही आहे. त्याला पर्याय मार्ग भरपूर असतात. एक दिवस आता उद्या खेळी समजा, आज सर्व कामं वगैरे करून घ्यायचे. आजचे कामं वगैरे मार्ग लावून उद्या आपण मोकळच असतो. आणि एवढं करू नाही पण घरचे बोलणारच येते. हा नात काय आता ह्याचा नाही आहे. मग ठीक आहे, आवड आहे, करावंच लागतं. प्रत्येक लोक म्हणतात बाकीच्या नादापेक्षा बैलगाडा शर्यतीत नादले बेकार. खरं आहे का? नाही, असं काही नाही. ज्याचे त्याचे विचार असतात. लोकांचं बघितलं तर आपण जगू पण शकत नाही. पोरांनो, इथं आल्यावर माझ्या मनाला जो आनंद झालाय ना तो दुसरा कुठेच भेटू शकत नाही. हा नाद असाच आहे. यात लाखो रुपये खर्च होतात, शरीर थकतं, पण मनाला जे समाधान मिळतं ना ते करोडो रुपये देऊन सुद्धा विकत घेतलं जाऊ शकत नाही. जे लोक AC मध्ये बसून या खेळाला तुच्छ समजतात त्यांनी फक्त एकदा येथे पळणाऱ्या बैलांच्या किमती ऐका. किती वर्षाचा आहे बैल? त्याचं आता 4.5 वर्ष वय चालू. तुम्ही विकत घेतला का घरचं? घरच्या गाईचं बैल. हा. आणि आता समजा विकायला इथं बोली लागली तर कितीपर्यंत जाईल? नाही, बोली लागली त्याला 21 लाख रुपयाला. तिकडे मागितलं होतं सातारावाल्यांनी मागच्या वर्षी. पण 21 लाख म्हटलं लय अमाऊंट आहे ना. एखाद्याने दिले असेल, माझ्याकडे असत मी दिले असेल. दिलं असतं तुम्ही, बरोबर आहे. आता आपण बाहेर फिरतो पण मग घरच्यांनी लहानचा मोठा केलाय तो. त्यांना ते 21 लाख रुपये काय वाटले नाही. ते नाही बोलले नाही द्यायचा. म्हणजे मी निर्णय घेतला होता द्यायचा, पण ते जे 2-3 दिवस घरचे आई वडील वगैरे ते जेवलेच नाही. बैल द्यायचा आहे म्हणून. मग म्हटलं जाऊ द्या, ते आई वडिलांपेक्षा मोठं काय पैसे. ते बोलले किती कमवशील, किती कमवू, आणि ते येतील असे जातील. तो त्यांनी काय पाप केलंय म्हणे. म्हटलं याला तर भरपूर मागणी आली. याला 22-23 लाख रुपयाची मागणी झाली. 22-23 लाख? हो, एका बैलासाठी? ह्या बैलाची एका हरण्याची. हा आम्ही 5 लाख रुपयाला मुंबईला विकला होता. 5 पण नाही, 4.5 लाखालाच विकला होता. परत का आणलं? काही कारण असतो परत आला. आणि आल्यानंतर आता तेच लोक मागताय, इतर लोक पण मागू राहिले. पण आम्हाला 50 लाखाला तरी बैल विकायचा नाही. आता कोणी म्हटलं याची 1 कोटी देतो? आता नाही देणार आपण, द्यायचाच नाही बैल. का बरं नाही द्यायचा? ओरिजिनल तो खानदानी बोलतो त्याच्या मालकासाठी. बरोबर. म्हणजे घोड्या बैल क्षेत्रामध्ये बिगर गुलालच नाही येतो आजपर्यंत. मला अनेक जण म्हणतात, अहो पाटील, कशाला लोक एवढा पैसा या शर्यतीवर, त्या बैलांवर घालवता. पण मी त्यांना एकच गोष्ट सांगतो,
जेव्हा पाठीवर या गाड्या सुटतात ना तेव्हा ग्रामीण अर्थव्यवस्थेची चाकं फिरायला लागतात. म्हणून लक्षात ठेवा, बैलगाडा शर्यत ही फक्त एक इज्जतीचा खेळ नाहीये, तर आमच्या ग्रामीण भागाची लाईफलाईन आहे. या शर्यतीत हजारो कुटुंबांना आधार मिळतो. हा नाद घुमतोय म्हणूनच गावगाड्याची ही चाकच जोरात फिरताय.